तर मनोज जरांगे पाटील यांच्या याच आंदोलनाविषयी आता भाजपच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली बघूयात। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंबंधी जेव्हा त्यांनी आंदोलन केलं, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसजीच्याच नावाने त्या ठिकाणी कल्लोळ केला आणि आताही ते देवेंद्र फडणवीसच्या नावाने कन्नोड करतोय। ज्या व्यक्तींनी या मराठा आरक्षणाला पूर्ण रूप दिलं, मूर्त रूप दिलं, त्या व्यक्तीच्या नावाने या ठिकाणी नेहमीच एकेरी भाषेची सुरुवात जरांगे पाटलांनी केली। माननीय देवेंद्रजींच्या आईवर घेऊन, परिवारावर घेऊन आणि त्या ठिकाणी त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये ते जे आरोप करतात आहे, महाराष्ट्र पुन्हा धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। कुठलेही आंदोलन असो, काहीही घडो, जास्त पाऊस आला, कमी पाऊस झाला, जिल्हा प्रशासनाशी माझा संवाद असतोच। त्यामुळे सामान्य नागरिकाची सुरक्षा आणि सामान्य नागरिकांचं कम्फर्ट हे राखलं गेलं पाहिजे, असेच आदेश प्रत्येक वेळी असतात। याच आंदोलनात नाही, प्रत्येक गोष्टी। आता गणपतीची मिरवणूक निघणार आहे, आमच्या सूचना असतातच। गणपती येणार आहेत, सूचना आहेत। गणपतीचं विसर्जन होणार आहे, सूचना आहे। हे सरकारचं आणि प्रशासनाचं प्रचंड मोठं दायित्व असतं आणि एक मोठं टेन्शन असतं की हे सगळं व्यवस्थित पार पडावं।